सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुधागड विद्या संकुलाच्या उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोलीमध्ये इयत्ता 12वी भूगोल विषयाच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल विषयाच्या शेवटच्या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो. या शेवटच्या टप्प्यामध्ये कोणते कोणते घटक येतात त्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. साधारणपणे सुरुवातीच्या काळातलं जे निरीक्षण होतं त्या निरीक्षणाविषयीचा जर इतिहास बघितला, त्याची पार्श्वभूमी बघितली, तर अनेक तज्ज्ञांनी म्हणजे भूगोल तज्ज्ञांनी वर्णनात्मक लिखाण पृथ्वीचे केलेलं आहे. त्यात ग्रीक हेकेटस यांचं पुस्तक गेस पिरामिड्स म्हणजे पृथ्वीचं वर्णन साधारणपणे 6व्या शतकाच्या शेवटापूर्वी हे प्रकाशित झालेलं असावं असं म्हणतात. यात सर्वात प्रथम पृथ्वीचं पद्धतशीर वर्णन आहे. भूमध्य सागर, बेटे, सामुद्रधुनी यांची सखोल माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जगातील सर्व देशांच्या सामान्य आराखड्यांचे वर्णन केलेलं आहे. आता आकृती क्रमांक 8.2 म्हणजे 8.2 हेकेटस या ग्रीक भूगोल तज्ज्ञाने जगाचा काढलेला नकाशा, हे सुरुवातीच्या काळातला अशा पद्धतीचा नकाशा काढलेला असावा. या नकाशाकडे बघून आपल्याला एक पॅंजिया म्हणून जी संकल्पना आपण 11वीला अभ्यासलेली आहे किंवा 11वीच्या अगोदरच्या इयत्तांमध्ये, त्या पॅंजियाची थोडक्यात या ठिकाणी आठवण येते. या वर्णनाबरोबरच नकाशा पुस्तिकेचाही अंतर्भाव त्याने केलेला आहे. त्यानंतर रोमन तत्ववेत्ते स्ट्रॅबो यांनी लिहिलेलं जिओग्राफिका हे भूगोलाचं पुस्तक एक या विषयाचा एक ज्ञानकोश आहे आणि तो 17व्या खंडामध्ये त्याचा समावेश आहे असं म्हटलेलं. आकृती क्रमांक 8.3 या स्ट्रॅबोने काढलेले 8.3 स्ट्रॅबो या रोमन तत्ववेत्याने काढलेला जगाचा नकाशा. म्हणजे ह्याच्यावरून पण आपल्याला थोडं लक्षात येतं की पॅंजियाची स्थिती, पॅंजिया नंतरची स्थिती अशी असावी. म्हणजे त्याने हा काढलेला जो जगाचा नकाशा आहे त्यानुसार जगाची स्थिती त्यावेळेस होती किंवा असावी असंही सांगता येतं. अशा प्रकारे या अभ्यासकांमध्ये आवश्यक कौशल्यांमुळे पृथ्वीवरील मूलभूत घटकांच्या निरीक्षणाबरोबरच त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण होते. या तज्ज्ञांच्या कौशल्यामुळे नवीन नवीन शाखांचा विकास होऊन काळानुसार भूगोल विषय अधिक समृद्ध झाला, हे या ठिकाणी सांगता येतं. म्हणजे थोडक्यात यात ग्रीक तत्ववेत्ते आणि रोमन तत्ववेत्ते यांनी जे पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे आणि जगाचे आराखडे बनवलेले आहेत त्यांच्या कल्पनेनुसार, त्यावेळची कल्पना ही थोड्याफार प्रमाणात त्यांना जसं वाटलं तसं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पण काळानुरूप हा विषय बदलत गेला, यातल्या संकल्पना बदलत गेला, जगाचा नकाशा बदलत गेला आणि हा विषय अधिक समृद्ध झाला. कशामुळे? या भूगोल अभ्यासकांमध्ये नवनवीन कौशल्य निर्माण झाल्यानंतर त्यांनी अनेक सेपरेट अशा शाखा निर्माण केल्या. नुसत्या निर्माण केल्या नाही तर त्यांचा विकासही केला. त्या विकसित स्वरूपात ते झाल्यात आणि आज त्या सर्वदूर अभ्यासल्या जातात. त्या कोणकोणत्या त्याही आपल्याला याच प्रकरणामध्ये बघायचे आहेत. त्यानंतर मानवी भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती. मानवी भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती थोडक्यात सांगा असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. यामध्ये मानव निर्मित मानवी प्रभावाखालील पर्यावरणाचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो, म्हणजे मानवी भूगोलाची संकल्पना किंवा व्याख्या. त्यानंतर नैसर्गिक आणि
मानवी साधन संपत्ती या दोघांचा सहसंबंध दाखवायचा. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर पृथ्वीवर कसं वर्चस्व निर्माण केलंय, स्वतंत्र स्थान निर्माण केलं. नैसर्गिक पर्यावरणातही मोठे बदल घडवून आणलेत मानवाने. विविध नद्यांवरती धरणे बांधलेत, प्रवाह अडवला किंवा ज्याला आपण पाणी अडवा वगैरे म्हणतो. बंधारे बांधले, मोठमोठी शहरे बसवलीत, कारखाने उभारलेत, सामाजिक सामूहिक जीवनशैली विकसित करून स्वतःची वेगळी अशी संस्कृती घडवली. अर्थात या जीवनशैली व संस्कृतीच्या विकासात त्या त्या प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीचा महत्त्वपूर्ण प्रभाव होता आणि म्हणूनच प्रदेशानुसार मानवी जीवनशैली व सांस्कृतिक विकासात भिन्नता आढळते. हे आपल्याला स्वरूपानुसार सांगता येते. म्हणजे मानवी भूगोलाचे स्वरूप मानवापुरते मर्यादित नसून ते नैसर्गिक पर्यावरणाशी किंवा नैसर्गिक घटकांशी संबंधित आहे. म्हणजे मानव आणि निसर्ग यांचा सहसंबंध म्हणजे थोडक्यात मानवी भूगोलाचं स्वरूप. आता मानव ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी भूगोलाची व्याप्ती आहे. म्हणजे भूगोल हा मानवी भूगोल हा सर्वसमावेशक विषय आहे. हिमालय, निलगिरी पर्वत असतील त्या ठिकाणी असलेलं मानवी जीवन, मैदानी प्रदेशात म्हणजे गंगा नदी किनारी प्रदेशात असलेलं, अरुणाचल प्रदेशात मासे उत्पादन करणाऱ्या लोकांचं जीवन, वेगवेगळ्या संस्कृतीचे, तिबेट पठारावर किंवा दख्खन पठारावर लोकजीवन कसं कसं वेगळं आहे, कशा पद्धतीने वेगळं झालं आहे. म्हणजे पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मानवाचं जिथं जिथं अस्तित्व आहे तिथं तिथं मानवी भूगोलाची व्याप्ती आहे किंवा मानवी भूगोल हा व्यापक स्वरूपात त्या ठिकाणी पसरलेला आहे. थोडक्यात नैसर्गिक परिस्थितीत विविधतेनुसार मानवी जीवनशैलीतही विविधता आढळते. म्हणजे निसर्गामध्ये जसं व्हेरिएशन आहे तसं मानव देखील आपली जीवनशैली बदलतो, आपल्या जीवनशैलीमध्ये विविधता आणतो. जसं आपण म्हणतो पावसाळा सुरू झाला की मानव पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी विविध प्रकारचे साधने वापरतो. छत्री असेल, रेनकोट असेल, जे काय असेल ते. उन्हाळा लागला तर त्यानुसार, हिवाळा लागला तर त्यानुसार मानव आपल्या जीवनशैलीत बदल करतो. म्हणजे मानवाच्या जीवनशैलीमध्ये पण विविधता आढळते. त्याच्यात पण व्हेरिएशन त्याला आणावं लागतं. कशानुसार? नैसर्गिक परिस्थितीनुसार. कारण निसर्ग हा एकसारखा नाही. तर 3 महिन्यातून, 2 महिन्यातून, अलीकडच्या काळात तर कोणत्याही महिन्यात कशाही पद्धतीने वातावरण बदलताना आपल्याला दिसतं. या सगळ्यांशी सामोरं जाताना मानव आपला आर्थिक व्यवसाय, घर बांधणी, वसाहतींची निर्मिती, आपलं संस्कृती, समाज जीवन हे सगळे व्यापक स्वरूपात अबाधित ठेवत असतो. आणि म्हणूनच मानवी भूगोलाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणावर सर्व व्यापक किंवा मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे हे आपल्याला सांगता येतं. व्याप्तीमध्ये मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये हे घटक आपल्याला ॲड करावे लागतील. आता मुद्द्यावर मानव आणि पर्यावरण, मानव आणि निसर्ग यांच्या दोघांमध्ये असलेला जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये निसर्गवाद संकल्पना आहे, मानववाद किंवा संभाव्यवाद संकल्पना आहे, जे आपण मागच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये बघितलं. थोडक्यात बघा, काही भूगोलतज्ञ दृष्टिकोनातून निसर्ग हा श्रेष्ठ, त्याला निसर्गवाद. तर काहींच्या मते निसर्गावर मानव ताबा मिळवू शकतो म्हणून मानवतावाद, म्हणजे मानव श्रेष्ठ, याला संभाव्यवाद म्हणतात. या व्यतिरिक्त द्वैतवाद आहे, त्याचंही स्वरूप द्वैतवादी बनले. म्हणजे भूगोलामध्ये ज्या ज्या संकल्पना आहेत, जशा पद्धतीने लोकांनी आपले विचार मांडलेत, मानवाने आपले विचार मांडलेत, तशा तशा विचार प्रणाली किंवा मतप्रवाह निर्माण झालेत. म्हणजे सर्वदूर मानवी भूगोलाची व्याप्ती आहे हे आपल्याला सांगता येतं. आता भूगोल या घटकाची व्याप्ती, मानवी भूगोलाची जशी व्याप्ती व्यापक स्वरूपात आहे तसं भूगोल या विषयाची व्याप्ती देखील व्यापक स्वरूपात आहे हे आपल्याला सांगता येतं. या ठिकाणी हा 8.2 क्रमांकाचा तक्ता दिलेला आहे. याच्यामध्ये विविध संकल्पना दिल्या आणि अन्य विषय ज्यामध्ये या संकल्पना आहेत ते दिलेले आहेत. प्रक्षेपणासाठी आवश्यक असणारे आकडेमोड अंकगणित, बीजगणित, भूमितीमध्ये आहे. प्रक्षेपण वगैरे उपजीविकेची साधने कृषी, उद्योग, व्यापार, अर्थशास्त्रामध्ये आहे. उत्पादन खर्च, GDP, उत्पन्न, संसाधने, टंचाई हे अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. सामाजिक संबंध आणि विषमता समाजशास्त्र, लोकसंख्याशास्त्रामध्ये अभ्यासले जातात.
मानवाची वांशिक रचना, मानवाची उत्क्रांती, इतिहास, प्रागैतिहास या भागामध्ये ते अभ्यासले जातात. ठळक खनिजे हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. विभिन्न हवामान आणि प्राकृतिक रचनेतील मानवाचे वर्तन हे विज्ञान आणि समाज विज्ञानामध्ये अभ्यासले जातात. निवडणुकीचे मतदारसंघ, मतदानाचे आकृतिबंध, शासन प्रणालीचे प्रकार हे नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. जीवसहती, अन्नसाखळी, वने जीवशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. रासायनिक वितरण, अपक्षरण, आम्लवर्षा रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. सरासरी, फरक, सहसंबंध, प्रतिगमन, घट हे अंकगणित संख्याशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. अनेक ठिकाणांचा भूतकाळ, सद्यस्थितीत येण्यापूर्वी झालेला विकास हे सगळे विविध स्वरूपातील प्राचीन दस्तावेज, ग्रंथालय, शास्त्र, इतिहास याच्यात अभ्यासायला मिळतात. म्हणजे भूतकाळात जो इतिहास घडला, भूतकाळात जी परिस्थिती होती ती प्राचीन असत्या दस्तऐवजमध्ये, म्हणजे दस्तऐवज म्हणजे काय, कागदपत्रे आपण त्याला म्हणतो, किंवा ग्रंथालयामध्ये कुठेतरी कुठल्याही पुस्तकामध्ये त्याची नोंद असते. विविध सायन्समध्ये ग्रंथालयाचं जे सायन्स आहे, ग्रंथालय शास्त्र त्याला म्हणतात, तिथं त्याची नोंद असते. इतिहासामध्ये त्याची नोंद असते. इतिहासामध्ये आपल्याला या गोष्टी भूतकाळातल्या, म्हणजे अगोदर जो इतिहास घडून गेला तो शिकायला किंवा अभ्यासायला मिळतो. या गोष्टींमध्ये आपल्याला आवश्यकता वाटली तर काही अतिरिक्त संकल्पनांचा समावेश आपण करू शकतो. हा जो तक्ता दिलेला आहे हा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या तक्त्यामध्ये संज्ञा किंवा संकल्पना हा कॉलम दिलेला आहे. एक सोल्युशन म्हणून अर्थशास्त्र हे एक उत्तर पण दिलेलं आहे. हे बाकीचे या ठिकाणी उत्तरे या तक्त्यामध्ये मी मांडून ठेवलेले आहेत. म्हणजे यानुसार आपल्याला यातला कुठलाही घटक एखाद्या मार्काला रिकाम्या जागांमध्ये किंवा जोड्या-लावांमध्ये विचारलं गेलं तर इथून आपल्याला लिहिता येईल, इथून आपल्याला अभ्यासून ते लिहिता येईल. आपल्याला असं विचारलं, रासायनिक वितरण टिंबटिंब शास्त्रामध्ये किंवा टिंबटिंब विज्ञानाचा भाग आहे, तर आपल्याला पटकन लक्षात येईल रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, दोघांपैकी एक कुठला तरी ऑप्शन असेल. जीवसहती टिंबटिंब विषयात अभ्यासली जाते. जीवसहतीचा अभ्यास टिंबटिंब विषयात केला जातो. पटकन आपल्या लक्षात येईल या तक्त्यामध्ये बघितल्यावर जीवशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. म्हणून याची उत्तरे या ठिकाणी काढून ठेवलेली आहेत. या 8व्या प्रकरणामध्ये भूगोल विषय आणि भूगोलाचे स्वरूप, भूगोलाची व्याप्ती दिलेली आहे आणि भूगोल कशा पद्धतीने व्यापक आहे हे आपल्याला या डायग्रामवरून लक्षात येतं. इथं दिलेल्या भूगोलाचा अन्य विषयांशी संबंध, ही डायग्राम आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 2 मार्कासाठी आकृत्या काढा किंवा आणि सुबक नावे द्या, सुबक आकृत्या काढून नावे द्या, यासाठी 2 मार्काला ही विचारले जाते. याच्यामध्ये भूगोल, भौगोलिक पद्धतीमध्ये येणारे 4 घटक, प्राकृतिक भूगोलात येणारे 4 घटक, मानवी भूगोलात येणारे 6 घटक, म्हणजे जवळपास 14 घटकांमध्ये भूगोल विषय समाविष्ट आहे हे आपल्याला सांगता येतं. भूगोलाची मुख्य शाखा बघा, प्राकृतिक भूगोल. याच्यात भूशास्त्र, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, जीवभूगोल, मृदाशास्त्र, मृदा भूगोल. दुसरी मानवी भूगोलाची शाखा, भूगोलाची दुसरी शाखा मानवी भूगोल. त्यात लोकसंख्या भूगोल, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक भूगोल, समाजशास्त्र, वर्तणूक भूगोल, मानसशास्त्र, आर्थिक भूगोल, अर्थशास्त्र, राजकीय भूगोल, राज्यशास्त्र, ऐतिहासिक भूगोल, इतिहास. आणि याच्या भौगोलिक पद्धतींमध्ये संगणकशास्त्र, भौगोलिक माहिती प्रणाली, भूगणितीशास्त्र, नकाशाशास्त्र, संख्याशास्त्र, भौगोलिक परिमाण पद्धती, अभियांत्रिकी, सदर संवेदन म्हणजे सेन्सिटिव्ह, काय म्हणतो त्याला आपण, सेन्सर, रिमोट सेन्सर, दूर संवेदन. म्हणजे ह्या सगळ्या या ज्या 4 पद्धती आहेत, भौगोलिक पद्धती, ह्या प्रॅक्टिकली अभ्यासल्या जातात. आणि प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोलामधल्या ह्या ज्या 10 संकल्पना आहेत ह्या थिअरॉटिकली अभ्यासल्या जातात. म्हणजे भूगोलाच्या इतर विषयांशी, या अन्य विषयांशी खूप जवळचा संबंध आहे हे आपल्याला या डायग्रामवरून सांगता येतं. म्हणजे नैसर्गिक, सामाजिक शास्त्रे यातील सर्व विद्याशाखा भूगोलाशी निगडीत आहेत. या सगळ्या विद्याशाखा आहेत. त्यात सगळे इथं ज्या शाखा मी सांगितल्या तुम्हाला, या लिहिलेल्या प्राकृतिक भूगोलातल्या, मानवी भूगोलातल्या, भौगोलिक पद्धतीतल्या, तेच या ठिकाणी वर्णनात्मक स्वरूपात दिलेलं आहे. त्यामध्ये वेगळं काही नाही.
त्यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या शाखा स्पष्ट करा असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. उत्तरामध्ये आपण अशा पद्धतीने त्याची मांडणी करू शकतो. पृथ्वीवर विविध नैसर्गिक घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण यांचा समावेश होतो. विद्याशाखा पुढीलप्रमाणे: पहिली, खगोलशास्त्र. खगोलशास्त्राविषयी 2-3 ओळींमध्ये लिहायचं. यात विश्व, सूर्यमाला, ग्रह, उपग्रह. त्यानंतर हवामानशास्त्र. यात वातावरणाच्या विविध घटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हवामानशास्त्रात केला जातो. त्या वातावरणाची रचना, त्याचे घटक, परस्पर संबंध, सर्वांचा सजीव सृष्टीवर होणारा परिणाम, मृदा निर्मितीतील वातावरणीय घटकांचा सहभाग, हे सगळे यामध्ये समाविष्ट करायचे. सागरशास्त्र. सागर जलाचं तापमान, सागर जलाची क्षारता, सागरी प्रवाह, भरती, ओढी. म्हणजे सागराशी समुद्र आपल्या डोळ्यासमोर आले की या सगळ्या संकल्पना आपोआप यायला पाहिजे. सागराच्या अंतर्गत भागात खनिजे असलेली जी साधन संपत्ती, तळरचना, या सगळ्या सागराशी संबंधित असलेल्या कन्सेप्ट यामध्ये अभ्यासल्या जातात. भूरूपशास्त्रामध्ये भू आकार घडवणारी म्हणजे अंतर्गत भागात ज्या हालचाली होतात त्या हालचालींमुळे विविध प्रकारच्या जमिनीला आकार प्राप्त होतात. त्यानंतर त्याच्यावर बाह्यकारके परिणाम करतात. नद्यांमध्ये, हिमनद्यांमध्ये वारे, लाटा, भूरूपशास्त्रात या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. कारण हे जे घटक आहेत हे बाह्यकारक आहेत. हे बाह्यकारके जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे निर्माण करतात. भूगर्भशास्त्र. अंतर्गत भागात हालचाल होऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो, भूकंपाची घटना होते, खडकांचं स्ट्रक्चर बदलतं, खडकांची निर्मिती होते, या खडकांचे प्रकार, पर्वत निर्माणकारी हालचाली, या सगळ्या घडामोडींचा अभ्यास भूगर्भशास्त्रामध्ये केला जातो. मृदाशास्त्रामध्ये मृदेची निर्मिती कशी झाली, मृदेची रचना कशी, त्याचे गुणधर्म कोणते, मृदेचे प्रकार किंवा वितरण, वर्गीकरण, त्या मृदेची सुपीकता, उत्पादन क्षमता, गुणवत्ता, या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास मृदाशास्त्रामध्ये केला जातो. आणि जीवभूगोल. वनस्पती, प्राणी, त्यांचं वितरण, त्यांची वाढ, वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल यांच्यामध्ये असलेले जे सहसंबंध आहेत, या सगळ्या गोष्टी जीवभूगोलामध्ये अभ्यासल्या जातात. म्हणजे सजीव गोष्टींची, वनस्पती, प्राणी सारख्या सजीव जे घटक आहेत त्या सजीव घटकांचा सहसंबंध आणि त्यांच्या सहती, जीवसहती यामध्ये जीवभूगोलामध्ये अभ्यासल्या जातात. त्यानंतर तसंच आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मानवी भूगोलाच्या शाखा स्पष्ट करा. त्याचं उत्तर तशाच पद्धतीने मानव आणि पर्यावरण याची संकल्पना मांडायची. त्यानंतर त्याच्या शाखा किंवा अभ्यास क्षेत्र पुढीलप्रमाणे: लोकसंख्या भूगोल. याच्यात लोकसंख्येचं वितरण, घनता, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर, वय, लिंग, रचना, कुटुंब रचना यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर आर्थिक भूगोलामध्ये शेती, औद्योगिक, पैशांशी निगडीत असलेले घटक. आर्थिक भूगोलामध्ये काय येणार, उद्योगधंदे येणार. उद्योग आला म्हणजे कच्चा माल आला, कच्चा माल आला, मजूर आले, मजूर आल्यानंतर पक्का माल आला, पक्का माल आल्यानंतर वाहतूक आली. त्यानंतर तो उद्योग कोणत्या हवामानात सुटेबल होतोय, कोणतं हवामान त्याला सुटेबल होतंय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर राजकीय भूगोल. हे आपल्याला सगळं माहिती आहे. राजकीय भूगोलामध्ये राजकीय प्रणाली, राजकारणाचे स्थान, राजकीय सीमा असतील देशाच्या, राज्याच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, त्यांचं भौगोलिक विश्लेषण, भूराजकीय महत्त्व, मतदान प्रणाली, हे सगळं राजकीय भूगोलामध्ये अभ्यासलं जातं. मानव समाजप्रिय प्राणी आहे. मानवाला समूहात किंवा समाजात राहायला आवडतं. हे सामाजिक भूगोलामध्ये अभ्यासलं जातं. म्हणजे वरून सुंदर दिसणारा मानवी समाजात अनेक गट आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या प्रजाती आहेत, वेगवेगळा समाज आहे आणि त्यांचे संबंध, परस्परांशी असलेले संबंध हे वेगवेगळे आहेत. त्यांचं जीवनमान वेगळ्या पद्धतीने आहे. हे सगळं सामाजिक भूगोलामध्ये समाजाविषयी असलेले सगळे घटक सामाजिक भूगोलामध्ये अभ्यासले जातात. त्यानंतर ऐतिहासिक भूगोल आहे. त्याच्यामध्ये इतिहासकालीन सगळ्या गोष्टी, इतिहास कसा घडला, काय घडला, त्याची नोंदणी कुठं आहे, कशा पद्धतीने इतिहास विकसित झाला, विविध त्याचा काळ असेल, कुठल्या स्थळी झाला, कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या काळामध्ये झाला, कोणत्या वसाहतीत इतिहास घडला, हे सगळं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ऐतिहासिक भूगोलामध्ये केला जातो. सांस्कृतिक भूगोलामध्ये लोकांचे श्रद्धा, अंधश्रद्धा असतील नाहीतर कुठल्या असतील,
रीतिरिवाज, धर्म, पंथ, भाषा, चालीरीती, रूढी, परंपरा जे काय असेल ते, या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे आपलं कल्चर अबाधित ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक मानव करतो किंवा प्रत्येक समाज करतो. आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो. सण असतील, समारंभ असेल, उत्सव असतील, या सगळ्यांचा अभ्यास सांस्कृतिक भूगोलामध्ये केला जातो. एखाद्या विशिष्ट प्रदेशात मानवी जीवन, समस्या, विकासाची संधी, विकासाची प्रक्रिया, साधन संपत्ती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या प्रदेशाशी निगडीत असलेल्या घटकांमध्ये केला जातो. म्हणजे त्याला प्रादेशिक भूगोल म्हणतात. प्रादेशिक भूगोल हा एखाद्या प्रदेशाशी संबंध असतो. म्हणजे एखाद्या राज्याचा असेल किंवा जिल्ह्याचा भूगोल असतो, राज्याचा भूगोल असतो, एखाद्या देशापुरता. जसं 10वीला तुम्ही अभ्यासलं भारत आणि ब्राझीलचा भूगोल. तशा पद्धतीने पर्टिक्युलर देश, पर्टिक्युलर राज्य, जिल्हा, तालुका अशा पद्धतीने एक प्रदेश निवडून त्या प्रदेशात सगळ्या संकल्पना समाविष्ट करून प्रादेशिक भूगोल अभ्यासला जातो. त्यानंतर वसाहत भूगोलामध्ये ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती, त्यांचं स्वरूप, त्यांचं कार्य, त्यांची स्थाननिश्चिती कशी झाली, त्या जे जिथं आहेत तिथे स्थापन कशा झाल्या, त्यांची प्रणाली, अंतर्गत रचना कशी, भूमिउपयोजन कसं, हे सगळं वसाहत भूगोलामध्ये अभ्यासलं जातं. आपण जनरली एखाद्या गावामध्ये गेलो तर त्या ठिकाणी गल्ल्यांची रचना, घरांची रचना, त्या ठिकाणी गटारींची रचना असते. काही गावांमध्ये गल्ल्या एकदम बारीक असतात. काही ठिकाणी मल्टी स्टोरेज घरे असतात. काही ठिकाणी सिंगल घरे असतात. जास्त पावसाच्या प्रदेशात म्हणजे आपल्या कोकणासारख्या प्रदेशामध्ये उतरत्या छपरांची घरे असतात आणि एकदम क्लोज असतात, जवळ असतात. म्हणजे ते स्ट्रक्चर कसं तयार झालं, त्याचं स्थान कसं निश्चित केलं, ते काय काम करतं, या सगळ्यांचा अभ्यास वसाहत भूगोलामध्ये केला जातो. म्हणजे मानवी भूगोलाच्या सगळ्या शाखा ह्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. एकमेकांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. हे आपल्याला मानवी भूगोलाच्या शाखा स्पष्टीकरणामध्ये अशा पद्धतीने उत्तर लिहिता येते. मुद्दाम प्रश्न उत्तर स्वरूपात या ठिकाणी दिलेलं आहे, कारण ब्रॉड क्वेश्चनसाठी आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर भूगोलाचा जो आधुनिक कल आहे, भूगोलतज्ञ मूलभूत घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या चौकटीत राहून करतात. त्याचा उपयोग माहिती संकलन, नमुना आधारे विधा विश्लेषणाबरोबर अंदाज वर्तवण्यासाठी होतो. म्हणजे भूगोलाचा जो मॉडर्न कल आहे, आधुनिक टेंडन्सी ज्याला आपण म्हणतो, आपण प्रात्यक्षिकामध्ये जे विधा विश्लेषण बघतोय, त्या विधा विश्लेषणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. म्हणजे तिथं असलेल्या कक्षा, अंतर्गत कक्षा, त्यांची व्याप्ती विस्तृत कशी झाली, भूगोलाचं स्वरूप गतिमान आहे हे आपण अगोदर बघितलं. म्हणजे या गतिमान स्वरूपामुळे भूगोलात अनेक गोष्टींची भर पडते. दृकश्राव्य माध्यमे, माहिती तंत्रज्ञान याचे स्रोत समृद्ध झाले. तंत्रज्ञान, संगणक प्रणालीचा वापर यामुळे माहितीचं संकलन, विधा विश्लेषण, सादरीकरण यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध प्राप्त झाल्या. या भूगोलाच्या अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम, आणि जागतिक स्थान निश्चित प्रणाली GPS, म्हणजे या दोन्हींचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि या दोन्ही खूप अनिवार्य आहेत, म्हणजे महत्त्वाचे आहेत. अलीकडे नकाशे GIS प्रणालीच्या माध्यमातून तयार करतात. म्हणून संगणकाचं अतिरिक्त ज्ञान किंवा अतिरिक्त कौशल्य भूगोल अभ्यासकाला असणे आवश्यक आहे. आपल्याला भौगोलिक कारणे त्यामध्ये विचारलं जातं. भूगोल अभ्यासकाला अतिरिक्त कौशल्य आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे काय, हे एवढं सगळं इथपर्यंत. मग भूगोल अभ्यासक संगणकाच्या सहाय्याने, विविध ॲपच्या सहाय्याने आपल्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या ज्या गणितीय प्रतिकृती असतील, संगणकीय प्रतिकृती असतील, मोठ्या प्रमाणात वापरतो. यांच्या माध्यमातून लोकसंख्येची वाढ कशी झाली, लोकसंख्येची घनता किती, शेतीचं उपयोजन, जमिनीचं उपयोजन, शेती करणाऱ्यांचे प्रमाण, लोकसंख्येचं स्थलांतर, कुठून कुठे गेले, कशा पद्धतीने गेले, का गेले, प्रारूपे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, वय, लिंग, रचना वगैरे, औद्योगिकरण, शहरीकरण, झोपडपट्ट्यांची वाढ, हे सगळे अंदाज वर्तवले जातात. तसेच हवामानाच्या स्थितीचा अंदाज घेतला जातो, समुद्राच्या स्थितीचा अंदाज घेतला जातो. निर्वनीकरण कशामुळे झालं, प्रदूषण, पर्यावरणामध्ये वेगवेगळे जे प्रदूषण होतात, मृदेची झीज होते,
विविध भू आकारांची निर्मिती होते. हे सगळे घटक संगणक प्रणालीच्या माध्यमातून भूगोल अभ्यासकाला काय करतात, अभ्यासता येतात. म्हणून त्याला हे कौशल्य असणे आवश्यक आहे. हे आपल्याला याच्या उत्तरात लिहिता येऊ शकतं. आता अफाट स्वरूपात भूगोलाची व्याप्ती आहे. गतिमान बदल भूगोल विषयामध्ये अलीकडे होत आहेत आणि भवितव्य घडवण्यासाठी आकर्षक पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर, खूप मोठ्या प्रमाणावर, खूप व्याप्त स्वरूपात भूगोलाचा अभ्यास केला जातो आणि भूगोलामध्ये व्याप्त स्वरूपात विविध विषय समाविष्ट करतायत. म्हणजे लोकप्रिय आणि आकर्षक विषय तसेच स्पर्धा परीक्षांसाठी चांगला माहितीचा स्रोत भूगोल विषय आहे. म्हणजे याशिवाय विविध हार्ड डिस्क, सॉफ्ट डिस्क याच्या संयोजनातून विषयाच्या भवितव्य घडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. या 8.3 मध्ये मानवी भूगोलाच्या भविष्यातील मानवी भूगोलाच्या भविष्यातील शक्यतांची यादी दिलेली आहे. यातील काही बाबतीत भूगोल विषयासोबतच इतर विषयांचे ज्ञानही अत्यावश्यक ठरते. आता तक्ता क्रमांक जो 8.3 आहे, भूगोलातील भविष्यातील संधी, भूगोल शाखेतील विशेष शाखा. नकाशाकार, नकाशाशास्त्र GIS प्रणालीने करतो. हे जिथं संधी आहे आपल्याला भूगोलाचा अभ्यास करून, तिथं त्या शाखेतील विशेष शाखा कोणत्या हे यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. हवामान बदल विश्लेषक, हवामान तज्ज्ञ हवामानशास्त्रामध्ये, लोकसंख्या शास्त्रज्ञ, लोकसंख्या भूगोल, भू अंतराळ विश्लेषक GIS, पत्रकारिता, भूगोलाची कोणतीही शाखा, मानवी भूगोलाच्या कोणत्याही शाखा, सर्वेक्षक, नकाशाशास्त्र, कार्टोग्राफर ज्याला आपण म्हणतो, मानवी भूगोल, नगर नियोजनकार, नागरी भूगोल, संशोधक, भूगोलाची कोणतीही शाखा, स्वतंत्ररित्या काम करणारा किंवा ब्लॉग लेखन, अहवाल लेखन करणारा, भूगोलाची कोणतीही शाखा. म्हणजे कोणतीही शाखा त्याने घेतली असेल तरी त्याला ब्लॉग वगैरे लिहिता येतो. आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, भूरूपशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आयोजक, मार्गदर्शक, मानवी भूगोल, पर्यटन व्यवस्था, पर्यटनाचा जो भूगोल आहे त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने पर्यटन स्थळाला भेटी देणे किंवा विद्यार्थ्यांना घेऊन जाणे याचे सगळं नॉलेज त्यामध्ये आहे. त्यानंतर विधाशास्त्र, विश्लेषक, जनगणना, सर्वेक्षण, संख्याशास्त्रीय भूगोलामध्ये संगणकीय ज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, GIS याच्यामध्ये हे सगळं केलं जातं. या शाखेमध्ये विधाशास्त्र, विश्लेषण, जनगणना, संरक्षण याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर सल्लागार, नकाशा तयार करणे, अहवाल लेखन इत्यादी विविध क्षेत्र. आता नकाशा, आपल्या भारताचा जो नकाशा आहे तो डेहराडून अकॅडमीमधून पब्लिश होतो किंवा प्रकाशित होतो. त्या ठिकाणी नकाशा तयार केला जातो, परंतु तो नकाशा तयार करण्याची जी टीम असते ती टीम त्याला सल्ला देत असते आणि त्यानंतर मग तो त्याचं लेखन करतो, त्याचं अहवाल लेखन करतो, त्याचं स्पष्टीकरण करतो. जसं नकाशा असतो, नकाशाच्या समासातली माहिती, नकाशाच्या आतमध्ये असलेली माहिती, नकाशामध्ये असलेल्या वस्त्या, भौगोलिक घटक, मानवी घटक, वनस्पती जीवन, प्राणी जीवन या सगळ्यांचा अहवाल, सगळ्यांचं स्पष्टीकरण त्यामध्ये देता येतं किंवा ते स्पष्टीकरण लिहिता यावं म्हणून हे सगळं तयार केलं जातं आणि हे सल्लागाराच्या माध्यमातून. म्हणजे याची डिग्री किंवा याचा आपण अभ्यास केला, याच्या माध्यमातून आपण या विभागात म्हणजे सर्व विभागात सल्लागार म्हणून कार्यरत होऊ शकतो. म्हणजे भूगोल विषय आपण घेतला तर भविष्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या एवढ्या संधी मिळतात. ते स्पेशालिटी म्हणून आपण हे सगळे प्रकार केले, हे सगळे अभ्यासले तर याच्याशी रिलेटेड आपल्याला कोणत्याही शाखेत संधी मिळू शकते. म्हणून भविष्याच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे, हे आपल्याला सांगता येतं. भूगोलात अशा अनेक संधी उपलब्ध आहेत की उद्योजक स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहे. पत्रकारिता, पर्यटन, अध्यापन, पुस्तक लेखन हे सगळं आपण बघितलं आहे. हे सगळं याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितलं आहे की याच्यामध्ये आपल्याला संधी प्राप्त होऊ शकते. मात्र भूगोलाच्या कुठल्याही शाखेमध्ये अतिशय सखोल अभ्यास केला गेला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या नवीन वापरामुळे हे सगळं करणं शक्य झालेलं आहे. आकृती क्रमांक 8.5 दिले बघा, नमुना जाहिरात याच्याशी संबंधित पत्रकारिता वगैरे.
वर्तमानपत्रातील विशेष बातमी दिली आहे. नोकरीच्या संधीची यादी दिलेली आहे. ती यादी वाचा आणि त्यातील कोणतीही संधी भूगोल अभ्यासक म्हणून उपयुक्त आहे ते लिहा. आता हे आपल्या पुस्तकातलीच स्लाईड आहे. नमुना जाहिरात. जाहिरात अशा पद्धती युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC, राष्ट्रीय ॲटलास थीमॅटिक मानचित्रण संघटन म्हणजे नकाशाशी संबंधित, मुंबई महापालिका नगर नियोजन विभाग BMCमध्ये असलेले इथं MA भूगोल वगैरे लागतात. भूगोलाशी संबंधित एम आर्किटेक्ट किंवा MA नकाशा कार्टोग्राफर वगैरे ते लागतात. त्यानंतर भूशास्त्र, लँड यूज वगैरे, लँड सायन्समध्ये जमिनीच्या अभ्यासामध्ये आपण जर एज्युकेशन केलं असेल तर आपल्याला या विभागात भूशास्त्र विभागात संधी मिळू शकते. संयुक्त राष्ट्र संघ सेवा कार्यक्रम यातही आपल्याला भूगोलाची कुठली अर्हता प्राप्त केलेली असेल तर संधी मिळू शकते. UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा, त्यानंतर बँकेत प्रोफेशनल ऑफिसर सेवा परीक्षा म्हणजे बँकेमध्ये सुद्धा याचं काम असतं. UPSC संरक्षण दल सेवा पद अधिकारी म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये जे मोठे अधिकारी असतात क्लास 1 क्लास 2 वगैरे तिथेही याच्या मार्फत आपल्याला संधी मिळू शकते. म्हणून याला रोजगाराच्या संधी असं टायटल दिलेलं आहे. म्हणजे भूगोल विषयाचा अभ्यास करून भूगोल विषयाची कुठल्याही ब्रांचचा आपण सखोल अभ्यास करून कोणत्याही विभागात आपल्याला त्याच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही विभागात आपल्याला रोजगाराची संधी मिळू शकते. प्राकृतिक पर्यावरणातून संसाधने पुरवले जातात म्हणजे निसर्गातून, तर मानव या संसाधनांचा उपयोग करून आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करून घेतो. आता निसर्गातून आपल्याला जमीन प्राप्त होते, पाऊस मिळतो, हिवाळ्यामधलं वातावरण, उन्हाळ्यामधलं वातावरण असं वेगवेगळं वातावरण मिळतं. त्या वातावरणाशी मानव संघर्ष करतो किंवा तडजोड करतो आणि त्यामध्ये निसर्गाने समजा आता सूर्यकिरणे मिळाली, सूर्यकिरणांचा वापर कसा करून घ्यायचा, पाऊस मिळाला त्याचा वापर कसा करून घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणातून पुरवल्या जातात नॅचरली. मानवाने त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते मानवावर डिपेंड असतं. त्याशिवाय तंत्रज्ञानाच्या गतीमुळे आणि संसाधनाच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणाचं असंतुलन निर्माण झालं. आता तंत्रज्ञान जसं विकसित झालं, काही ठिकाणी झाडं तोडून रस्ते काढले, पूल काढले, काही ठिकाणी इंटरनेट मोबाईलचे टावर उभे केले. त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरणामध्ये इम्बॅलन्स तयार झाला, असंतुलन निर्माण झालं. संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेले शाश्वत विकासाचे ध्येय भूगोलाच्या विविध पैलूंशी संबंधित आहे आणि संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला विकास कसा साधता येईल, शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो परमनंटली, तर ते भूगोलाच्या अंतर्गत पैलूंशी संबंधित ते आहेत हे संयुक्त राष्ट्र संघटनेने सांगितलेलं. शाश्वत विकासासाठी भूगोलाचे अधिक चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे, ज्या ज्ञानामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष टाळता येईल. मानव आणि निसर्ग यांच्यातला संघर्ष टाळता येईल असं जरी संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी म्हटलं गेलेलं असलं तरी सुद्धा मानव आणि निसर्ग यांच्यातला संघर्ष हा कायमस्वरूपी सुरू असतो, तो कधीही न टळणारा असतो. म्हणून कायमस्वरूपी संघर्ष जरी असला तरी मानवाला कधीकधी निसर्गावर मात करावी लागते, तर कधीकधी निसर्गाशी मिळतं जुळतं घ्यावं लागतं. हेच आपल्याला भूगोलाच्या स्वरूपात किंवा भूगोलाच्या व्याप्तीच्या माध्यमातून सांगता येते. या ठिकाणी आपलं थेअरीचे जे 1 ते 8 प्रकरणे होती, ती 1 ते 8 प्रकरणे आपण जवळपास B डिव्हिजनचे सर आणि A डिव्हिजनच्या माध्यमातून संपवलेली आहेत. आपण आता प्रॅक्टिकलचा भाग पुढे सुरू करणार आहोत किंवा कंटिन्यू करणार आहोत आणि परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप किंवा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा पद्धतीने असेल हेही आपण पुढे बघण्याचा प्रयत्न करू. थँक्स किंवा थँक